कैलाश हिल्स, साऊथ दिल्ली. देशाच्या राजधानीमधल्या सगळ्यात हाय प्रोफाईल एरियाजपैकी एक. इथंच एका वरिष्ठ IRS अधिकाऱ्याचं घर आहे. बुधवारी सकाळी हे अधिकारी आपल्या पत्नीसोबत जिमला गेले होते. साधारण 8 वाजता हे जोडपं घरी आलं. वरच्या मजल्यावर गेलं आणि हादरलं, कारण जिथे घरातला लॉकर आणि इतर महत्त्वाचं सामान होतं त्या खोलीत प्रचंड पसारा होता आणि त्याच खोलीत रक्ताचं थारोळं होतं. त्या थारोळ्यात त्यांची मुलगी निपचित पडलेली. डोक्यातून रक्त येत होतं, अंगावरचे कपडे फाटलेले. या दोघांनी मुलीला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं, पण उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. मग पोलिसांना फोन लावण्यात आला. तपास सुरू झाला. खून, अत्याचार, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने 12 तासात आरोपी पकडला आणि मग समोर आला या आरोपीचा धक्कादायक इतिहास. 2 महिला, 2 शहरं आणि 12 तासांची विकृती. आधी राजस्थान आणि मग दिल्लीत नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. या IRS अधिकाऱ्याची मुलगी अभ्यासात प्रचंड हुशार होती. 12वीत तिने टॉप केलं, मग इंजिनियर झाली आणि आता UPSC ची परीक्षा देत होती. फक्त 22व्या वर्षी तिला यश खुणावत होतं. तिच्या आई वडिलांनी तिला घराच्या टेरेसवर अभ्यासासाठी एक रूम बनवून दिली. पण तू रोज सकाळी अभ्यास करत जा असं तिच्या आई वडिलांनी तिला अगदी 2 दिवसांआधीच सुचवलं. त्याप्रमाणे ती बुधवारी सकाळी अभ्यासाला बसली. साधारण 6:30 वाजता तिला रूमच्या दाराबाहेर हालचाल जाणवली. पुढच्या काही मिनिटात या रूममध्ये राहुल मीना नावाचा 23 वर्षांचा तरुण शिरला. राहुलला बघून ही तरुणी गोंधळून गेली. ती राहुलला ओळखत होती, कारण काही महिने आधी तो तिच्याच घरात घरगडी म्हणून काम करायचा. त्याला एवढ्या सकाळी अचानक घरी आलेलं आणि त्यातही आपल्या रूममध्ये आलेलं पाहून तिला धक्का बसला. पण त्यापेक्षा मोठा धक्का होता पुढचा. राहुलने या तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने पूर्ण ताकद लावून राहुलला विरोध केला, पण तो मागे हटायला तयार नव्हता. तेव्हा त्याने जवळच्याच एका जड वस्तूने या तरुणीच्या डोक्यावर मारलं. ती बेशुद्ध पडली आणि सुरू झाला एक विकृत प्रकार. माध्यमांनी पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार आणि राहुल मीनाने दिलेल्या कबुलीनुसार वार केल्यानंतर ती तरुणी बेशुद्ध पडली. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला, पण तिने प्रतिकार करायचा प्रयत्न केल्यावर मोबाईलच्या चार्जरच्या केबलने तिचा गळा आवळून खून केला. पण राहुल एवढ्यावरच थांबला नाही. घराच्या ज्या रूममध्ये तिजोरी ठेवलेली तिथे तो या तरुणीला ओढत ओढत घेऊन गेला, कारण त्या तिजोरीला फिंगरप्रिंटने उघडणारं लॉक होतं. या मृत तरुणीच्या फिंगरप्रिंटने हे लॉक उघडलं गेलं नाही. तेव्हा राहुलने स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून ही तिजोरी फोडली. त्यातली 2.5 लाख कॅश आणि काही दागिने एका बॅगमध्ये भरले आणि त्या रूममधून निघाला. पण घरातून बाहेर पडायच्या आधी त्याच्या लक्षात आलं, आपल्या अंगावर, कपड्यांवर, चपलेवर रक्ताचे डाग आहेत. त्यामुळे तो बाथरूममध्ये गेला. अंगावरचे डाग धुतले. मग या तरुणीच्या भावाचे कपडे कपाटातून काढले आणि घातले सुद्धा. त्याची चप्पल सुद्धा घातली. घरातून चोरलेले पैसे आणि दागिने बॅगमध्ये टाकून ती बॅग पाठीला अडकवून तो तिथून निघाला. घरातून बाहेर पडल्यावर काही अंतर चालला आणि तेवढ्यात त्याला त्याच्या जुन्या मित्राने आवाज दिला. त्याचा मित्र त्याच भागात गाडी धुण्याचं काम करतो. या मित्राने राहुलला ओळखलं. इतक्या दिवसांनी इकडे कसा काय हे विचारलं आणि काहीतरी खाऊन जा म्हणून थांबायला सुद्धा लावलं. पण राहुल तिथून सटकला. तिथून जवळच असलेल्या एका बागेत जाऊन लपला. इकडे पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या हाती 2 CCTV फुटेज लागले. एक 6:28 राहुल मीना या IRS अधिकाऱ्याच्या घरात जात असतानाचं आणि दुसरं 7:22 राहुल मीना कपडे बदलून या घरातून बाहेर येत असल्याचं. या CCTV फुटेजमुळे आरोपी राहुल मीनाची ओळख पटली आणि सुरू झाला त्याचा शोध. अत्याचार, चोरी ही सगळी गंभीरता बघून पोलिसांनी 15 पथकं तयार केली. त्यांच्या हातात CCTV फुटेज हा पुरावा होता. त्यावरून त्यांनी आणखी काही CCTV शोधले आणि त्यांना एका रिक्षावाल्याची लिंक लागली. त्याच्याच रिक्षात बसून राहुलने प्रवास केला होता. पोलिसांनी या रिक्षावाल्याचा माग काढला तेव्हा त्याने सांगितलं, मी राहुलला एका हॉटेल जवळ सोडलं, द्वारका एरियामध्ये. तोवर पोलिसांच्या आणखी एका पथकाने राहुलचे Instagram अकाउंट ऍक्टिव्ह असल्याचं बघून त्याच्या गुरुग्राम मधल्या नातेवाईकांशी कॉन्टॅक्ट केला. तेव्हा एका नातेवाईकाने राहुल आपल्याशी चॅटिंग करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी त्याचं लोकेशन चोरी केलेल्या मोबाईलमुळे ट्रॅक केलं आणि राहुल मीनाला ताब्यात घेतलं. पण पोलिसांना काही प्रश्न सुद्धा होते. IRS ऑफिसरच्या घराला प्रचंड सुरक्षा होती, तेही डिजिटल. घराचं दार उघडणं सोडा, ज्या रूममध्ये त्यांची मुलगी अभ्यास करत होती तिथपर्यंत जायला 4 डिजिटल लॉक पार करायचे होते. पण राहुल मीनाने जमवलं, कारण त्याचा इतिहास.
साधारण 10 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या एका कलिगने राहुलला नोकरी देण्यासाठी अधिकाऱ्याकडे शब्द टाकला. घरात नोकर चाकर होतेच, त्यामुळे आणखी एकाला नोकरी देणं या कुटुंबाला जड नव्हतं. त्यांनी नोकरी दिली. राहुल जवळपास 8 महिने कामाला आला, पण त्याचं काम कोणालाच पटलं नाही. तो सोबत काम करणाऱ्यांकडून पैसे घ्यायचा आणि उधारीवर घेतलेले पैसे परत करायचाच नाही. जर त्याला घरातल्या खर्चासाठी पैसे दिले तर त्याच्या हिशोबातही गोळ घालायचा. याबद्दलच्या तक्रारी वारंवार यायला लागल्या. त्यामुळे त्याला 1.5 महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आलं. पण 8 महिने घरात काम केल्यानं त्याला या घराबद्दल सगळ्या गोष्टी माहिती होत्या. अधिकारी त्यांच्या पत्नीसोबत जिमला किती वाजता जातात, घरी परत कधी येतात याची अचूक वेळ त्याला माहीत होती. एवढंच नाही तर ते घरात नसताना जर घरकाम करणारी महिला आली तर तिच्यासाठी चावी कुठे ठेवलेली असते हे सुद्धा त्याला माहीत होतं. त्यामुळे तीच लपवलेली चावी घेऊन तो घरात शिरला. प्रत्येक डिजिटल लॉकचा पासवर्ड माहीत असल्याने त्या तरुणीच्या रूमपर्यंत पोहोचला. तिला मारल्यानंतर जेव्हा त्याला तिजोरी उघडता आली नाही तेव्हा त्याने तिचा मृतदेह खेचून आणत फिंगरप्रिंट लावण्याचा प्रयत्न केला. पण मृत्यू झाल्याने त्या तरुणीच्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन थांबलं असावं, कारण त्या फिंगरप्रिंटने लॉक उघडलंच गेलं नाही. पण लॉकर तोडून त्याने जवळपास 2.5 लाख कॅश आणि सोनं घेऊन कल्टी मारली. चपलेपासून कपड्यांपर्यंत सगळं बदललं, पण तरीही सापडला. हा राहुल मीना सापडल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्यांना काही धक्कादायक गोष्टी समजल्या. राहुल मीना मूळचा राजस्थानचा. दिल्लीत त्याची नोकरी गेली तेव्हाही तो पुन्हा राजस्थानलाच गेला. मुळात या राहुल मीनाला 2 गोष्टींचे नाद होते, मुली आणि ऑनलाईन 3 पत्ती. तो ऑनलाईन जुगारातून पैसे मिळवायचा. पैसे मिळाले की त्यातून मुलींना घरी बोलवायचा. पण नोकरी गेल्याने त्याच्याकडे पैसे नव्हते. तो ज्यांच्यासोबत काम करायचा त्यांच्याकडून या ऑनलाईन जुगारासाठीच पैसे घ्यायचा. पण आता पैसे मिळण्याचे सगळेच मार्ग बंद झालेले, त्यामुळं दोन्ही नाद सुद्धा बंद झाले. पण मंगळवारी संध्याकाळी तो अलवारमधल्या एका मित्राच्या घरी गेला. या मित्राच्या घरी राहुल मीनाचं कुटुंब फार आधी भाडेकरू म्हणून राहायचं. तेव्हापासून यांची ओळख. पण घरी जाऊन तो या मित्राच्या बायकोला भेटला. आधी खेळायचो तसं ल्युडो खेळू म्हणाला आणि अचानक त्या महिलेला घरात डांबत तिच्यावर अत्याचार केला. तिचा चावा घेऊन तिथून पळ काढला. गंभीर गोष्ट म्हणजे त्या दिवशी राहुल याच महिलेच्या पतीसोबत एका लग्नाला जाणार होता. पण अर्ध्या रस्त्यातून परत येत त्याने या महिलेला एकट्यात गाठलं आणि कोणाला सांगितलं तर मारून टाकीन अशी धमकी सुद्धा दिली. निघताना त्याने या महिलेचा मोबाईल सुद्धा सोबत नेला. स्वतःचा मोबाईल बंद ठेवून तो हात चोरीचा मोबाईल वापरत होता. पण यामुळेच त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचले. राहुल मीनाने फक्त 12 तासात हे 2 गुन्हे करण्यामागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या डोक्यात नोकरीवरून काढून टाकल्याचा राग असू शकतो. त्याच्यावर ऑनलाईन गेमच्या नादात 5 लाखांचं कर्ज झालेलं, त्यामुळे पैशांच्या गरजेचा विषय असू शकतो. आणि पैसे नसल्याने मुलींचा नाद पूर्ण करता येत नाही, त्यामुळे वाढलेली वासना सुद्धा असू शकते. नेमकं कारण अद्याप माहीत झालं नसलं तरी राहुल मीनाच्या विकृतीला 2 महिला बळी पडल्या. एकीला आयुष्यभराची जखम मिळाली तर एका महत्वाकांक्षी तरुणीचं आयुष्यात संपलं. मुलींचा ऑनलाईन जुगाराचा नाद असलेल्या एका विकृतामुळे.